वार्तांकन रोखठोक बातमी। उजनी धरणात सध्या 97 टीएमसी पाणी आहे। गत वर्षीच्या तुलनेत सध्या धरणात 6 टीएमसी पाणी अधिक आहे। गत वर्षी डिसेंबर व फेब्रुवारीत पाणी सोडावे लागलं होतं, पण यंदा 17 जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले होते। दुसरीकडे सोलापूर शहरासाठी देखील नदीतून पाणी सोडावे लागलं नाही। आता उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दोनदा पाणी मिळणार असून पहिले आवर्तन 20 मार्च नंतर सोडलं जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 100हून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर शहर, कर्जत, इंदापूर, धाराशिव या शहरांची तहान उजनी धरणावरच भागते। उजनी धरणावर 42 पाणी पुरवठा योजना अवलंबून असून त्यासाठी 2 ते 2.5 महिन्याला 1 टीएमसी पाणी लागतं। दरम्यान सोलापूर शहरासाठी आता 170 MLD क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्यानं 2.5 ते 3 महिन्याला भीमा नदीतून पाणी सोडावं लागणारं पाणी बंद झालंय। सोलापूर शहरासाठी नदीतून दरवर्षी 4 आवर्तनातून 18 ते 20 टीएमसी पाणी सोडावं लागत होतं। आता सोलापूर शहरासाठी नव्हे, पण नदी काठावरील गावे, जनावरांसाठी भीमेतून आणखी एकदा पाणी सोडलं जाईल। त्यामुळं पाण्याची बचत होऊन यंदा पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील साठा उणे होणार नाही, असं अधिकारी सांगतात। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यंदाच्या कडक उन्हाळ्यात 40 दिवसांची 2 आवर्तनं मिळणार आहेत। 20 मार्च नंतर सुरू झालेलं पाणी मे अखेर बंद होईल। आता उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यातून दोन्ही आवर्तनाचं वेळापत्रक कालवा सल्लागार समितीत निश्चित होईल। प्रत्येक आवर्तनासाठी 6 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे। सध्या उन्हाळा सुरू झाला तरी देखील कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पाण्याचं नियोजन झालेलं नाही। पुढील 8 ते 10 दिवसात ही बैठक अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।